हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 19 फेब्रुवारी, शिवजयंती आहे आज। तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत, चहा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि माझ्या फ्रेंडच्या मुलीचा आज असतो बर्थडे, तर तिला पण वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। स्वामीनी हॅपी बर्थडे तुला, आणि तुझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करत। तर तिच्यासाठी आज मस्त असा डॉल केक बनवायचा आहे। तर केकला लागणारे सर्व साहित्य कालच मी मार्केटमधून आणलं होतं, पण डॉल केक बनवायचा आहे। पण माझ्याकडे डॉल केकला जो टीन असतो तो टीनच नाहीये, पण घरात माझ्याकडे एक छोटासा बाउल आहे, त्याच्यापासूनच मी मस्त असा डॉल केक बनवणार आहे। तर बघूया कसा बनतोय आपण डॉल केक। तरी पूर्ण प्रयत्न करणार आहोत की डॉल केकच बनवायचा, पण बघूया कसा बनतो आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच की डॉल कशी बनते आहे, डॉल केक कसा बनतो आहे ते तुम्हाला समजेलच। तर चला तर लवकर आपण जास्तीची बडबड न करता पटकन बनवूया केक, आणि जायचं आहे आपल्या संध्याकाळी बर्थडेला सुद्धा। चला तर मग। तर केकला लागणारे सर्व साहित्य मी एकत्र करून ठेवलेलं आहे इथं। तर माझ्याकडे हे बघा, हे असं मस्त असं भांड आहे जे की डॉल केकसाठी आपल्याला आता लागणार आहे, आणि ते मी रोज वापरत आहे। म्हणजे कधी कधी भात, कधी कधी डाळ असं बनवते त्याच्यामध्ये। सो मी ते स्वच्छ घासून घेतलेलं आहे, आणि हा आपल्याला मेजरिंग कप सुद्धा लागणार आहे। तर साधा सिंपल आपला डॉल केक बनवून तयार होणार आहे। आणि हा आहे बटर पेपर, जो की आपल्याला त्या गोल भांड जे आपण घेतलं आहे टीन, तो त्याला लावायचा असतो, म्हणजे जेणेकरून आपला केक खाली स्टिक नाही होणार, व्यवस्थित बाउल मधून बाहेर निघेल। याच्यासाठी बटर पेपर घेतलाय, थोडंसं तेल लावलंय। आधीच हे रेडी करून ठेवायचं, म्हणजे बॅटर बनवल्या आपल्याला ह्यात लगेच ओतून शिजायला ठेवायचं असतं। जे की आधी बॅटर बनवायचं, मग तसं नाही, ते चांगलं नाही बनत, तसं केक वगैरे व्यवस्थित फुगत नाही असं असतं ते। नंतर आता बनवायचं आहे मला 1 किलोचा केक। तर ह्याच्यामध्ये मी हा 1 कप घेतला, जर प्रीमिक्स तर पावशेर केक बनतो, असं आपल्याला 4 कप घ्यायचे आहेत। मी थोडंसं 4ला कमी घेतलेलं आहे, कारण टीन थोडासा माझा छोटा पडेल आणि बॅटर सगळं बाहेर येईल केक फुगल्यानंतर, म्हणून मी थोडंसं कमी घेतलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून छान असं एका डायरेक्शनने फिरवून छान मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला। मला एवढा 3-3.5 कपला 3.5 कप प्रेमिक्सला बरोबर 2 कप अवघं थोडंसं राहिलं होतं, एवढं पाणी लागलेलं आहे। आणि सर्व छान असं पाणी टाकून आधी मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता 1 किलोचा केकला बरोबर 8 चमचे तेल टाकायचं आपल्याला, जो की टेबल स्पून असतो आपला ह्याचा पोहे वगैरे खायचा त्यांनी टाकायचं आहे। तर मी ते 8 चमचे तेल टाकलेलं आहे, आणि थोडंसं पायनॅपल इसेन्स, कारण पायनॅपल फ्लेवरचा हा केक बनतो आहे, म्हणून पायनॅपल इसेन्स टाकला आहे मी। आणि छान असं येल्लो कलरचे 2-3 ड्रॉप टाकले आहे। पायनॅपल फ्लेवर आहे, तर मी थोडासा येल्लो कलर पण टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला बेस सुद्धा छान दिसेल आणि छान कलर येईल असं म्हणून। आणि छान असं ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे मी। तर बटर पेपर लावलेल्या टीन मध्ये आता हे सगळं आपल्याला बॅटर वतून घ्यायचं आहे। बघा किती छान असं बॅटर मस्त असं फ्लफी झालेलं आहे एकदम। तर हे टीन मध्ये छान असं ओतून घ्यायचं आहे। एकीकडे बारीक गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, जे की चांगलं
कडक असं तापेल आणि आपला केक सुद्धा छान असा फुलेल, म्हणून एकीकडे ठेवलं आहे भांडं मी तापण्यासाठी आणि इकडं मी बॅटर याच्यामध्ये टाकलं आहे आणि ते थोडंसं सगळं बॅटर ओतून झाल्यानंतर चमच्यानं असं सगळीकडे फिरून थोडंसं टॅप टॅप करायचं आहे, जेणेकरून जे काही बबल्स असतील त्याच्यामध्ये हवा असेल ते निघून जाईल आणि आपला केक व्यवस्थित शिजेल, की असा डोम शेप येणार नाही, वरती फुगणार नाही किंवा फाटणार नाही. त्याच्यासाठी त्यातलं सगळं एअर काढायचं असतो. सगळं मी मिक्स केलेलं ते बॅटर होतं ते त्याच्यामध्ये बाउलमध्ये टाकून घेतलं आहे आणि चांगलं मस्त असं टॅप टॅप करून छान असं शिजत ठेवलेलं आहे. आपलं छान असं बॅटर शिजलं, नंतर ते थंड झालं आणि मी काढून सुद्धा घेतलं आणि लेअर सुद्धा कट करून घेतलेत आहे. आणि माझं मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे, स्टोरेज फुल झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ काही बनवता आला नाही. पण तुम्ही हा लेअर बघूनच बघू शकता की आपला केक किती छान मस्त फुगला आहे आणि एकदम जाळीदार व्यवस्थित निघला, जाळी पण छान पडली आहे आणि प्लेट म्हणजे ज्या लेअर पाडून घेतलेत ना ते पण एकदम छान अशा लेअर पडलेल्या आहेत. एकदम छोटी मोठी साईज असं लेअर पडत गेलेल्या आहेत. खूप छान केक शिजला होता आपला, छान शिजला. आता बरोबर 20 मिनिट लागले मला हा केक शिजायला. आणि आता क्रीम सुद्धा मी फेटून घेतलेली आहे. क्रीम फेटताना थोडंसं इसेन्स टाकलं होतं मी आणि थोडासा फूड कलर, जे की पिंक कलर करायचा आहे आपल्याला केकचा सर्व. मग थोडंसं आतल्या क्रीममध्ये पण टाकायचं, म्हणजे जे की वरतून डिझाईन करताना आपलं आतमधलं जे काय असेल ते थोडंसं फार राहतं, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते, ते दिसणार नाही व्यवस्थित. म्हणून मग आतल्या ह्या कलरला पण मी पिंक कलर असं छान टाकून क्रीम छान अशी फेटून घेतलेली आहे. आता मला जेवढी वरी पाहिजे तेवढीच क्रीम काढून घेते, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून आपली क्रीम नंतर डिझाईन वगैरे बनवताना व्यवस्थित राहील, फाटणार नाही. याकरता मी जेवढी पाहिजे तेवढीच मला काढून घेते आहे आणि बाकीची मी फ्रीजमध्ये ठेवते. तर मला जेवढी पाहिजे तेवढी क्रीम घेतली आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवून दिली, जेणेकरून पातळ होते ना वरती ठेवल्यावर म्हणून. आणि आता बनवलं आहे मी इथं 2 चमचे साखर घेतली आहे, थोडंसं पाणी घेतलं आहे, मस्त असं शुगर सिरप आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्येच मी क्रश टाकत आहे 1 चमचा, जेणेकरून आपल्याला ना खाताना प्रत्येक बाईटला व्यवस्थित अशी पायनॅपलची टेस्ट आली पाहिजे. सो मी ती पायनॅपल क्रश 1 चमचा टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं मिक्स करायचं आहे. तर इसेन्स पण टाकतात, पण माझ्याकडे इसेन्स नव्हतं, पायनॅपलचं थोडंसं होतं, ते मगाच मी टाकलं होतं बॅटर बनवताना. सो ते मी आता थोडं होतं ते क्रश टाकला, म्हणलं जाऊ दे, क्रश पण छानच लागतो. आणि आता आपल्याला क्रश पूर्ण ह्याच्यामध्ये लागणारच आहे. तर मस्त असा 1 किलोचा बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावायची आहे, जेणेकरून आपला केक पूर्ण टाइम एका जागी राहिला पाहिजे, हलणार नाही इकडं तिकडं पूर्ण केक होईपर्यंत. आणि एकदम स्टिक बसतो तसा असं बेसला लावलं आणि वरती आपण एक लेअर ठेवायची पहिली. नंतर त्याच्यावरती जे आपण सिरप बनवलं होतं ते शुगर सिरप लावून घ्यायचं आणि जास्त असं लावायचं नाही, अगदी थोडं थोडंसं लावायचं, जेणेकरून ना ते ज्यानंतर आपण पीस कट करून ना केकचा पीस एक एक व्यवस्थित निघतो, ना तर ते मध्येच तुकडे तुकडे होतात. म्हणून काय करायचं, थोडं थोडंसं जे सिरप लावलेलं आहे थोडंसंच लावायचं. त्याच्यावरती आता क्रीम लावायची आहे आणि क्रीम घ्यायची. क्रीममध्ये मी अगोदरच मिक्स केलं नाही, जेवढे पाहिजे तेवढी क्रीम घेऊन त्याच्यामध्येच मी मिक्स केलं आहे वरतीच. नाहीतर कोण कोण काय करतं की पातेल्यामध्ये सगळं क्रश वगैरे टाकून क्रीममध्ये मिक्स करतात, पण मी तसं नाही केलेलं. आता ही एवढी क्रीम घेतली ना, ह्याच्यामध्येच थोडंसं मी 1 चमचा टाकलेला आहे क्रश आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरतीच लावायचं. नंतर परत ह्याच्यावरती 1 चमचा टाकायचं ते आणि मस्त असं दुसरी लेअर टाकून घ्यायची. अशा मी सर्व एकावर एक लेअर अशा सर्व टाकून घेत आहे आता.
अशा प्रकारे सर्व मी एकावर एक लेअर अशा चांगल्या सेट करून घेतलेल्या आहेत आणि असा आपला डॉलचा शेप आलेला आहे। तर हा क्रमकोट केल्यानंतर केक साधारणतः 20 मिनिट तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून सर्व व्यवस्थित सेट होईल आणि जे की क्रम आहे ते क्रीममध्ये मिक्स होणार नाही, आपलं फिनिशिंग व्यवस्थित येईल। तर आता त्याच्यावरती मला डॉलचं मस्त असं फ्रिलचं डिझाईन करायचं आहे आणि त्याच्यासाठी ना मी थोडंसं कलर टाकलेला आहे पिंक, जेणेकरून आपल्याला अजून थोडंसं डार्क पिंक येईल कलर म्हणून छान असा। आणि माझ्याकडनं नोझल होतं एक लिव्हचं नोझल होतं, त्यांनीच मी हे डिझाईन करून घेतलेले आहे। तर पाइपिंग बॅगमध्ये नोझल टाकून घेतलेला आहे, क्रीम भरून घेतलेली आहे आणि क्रीम भरायच्या आधी थोडंसं 2-3 ड्रॉप मी कलरचे सुद्धा आधी टाकले होते, नंतर क्रीम भरले जेणेकरून आपल्याला असं शेडिंग केल्यासारखं कलर येतो। सो मी अशी डिझाईन वरती काढून घेतलेली आहे, फ्रिल टाईप करून घेतलेली आहे। तर आणि अशी उभी पण काढून घेतलेली आहे आणि गोल सर्कलमध्ये, आणि जिथं आपल्या डॉलचं ही वरती बेस येणार म्हणजे डॉल लावणार ना, तिथं सुद्धा मी फ्रिलचीच डिझाईन करून घेतलेली आहे। डिझाईन सुद्धा अगदी छानच दिसत होती, पण आणि मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने, जसे की स्टार नोझल होतं माझ्याकडे, ती स्टार नोझलनं सुद्धा मी डिझाईन केलेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर सुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे कलरच नव्हते दुसरे आणि मी पूर्ण पिंक कलरचाच केक बनवलेला आहे। सो तो सुद्धा इतका सुंदर झाला होता ना, खरंच खूप 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 मस्त झाला होता। तर माझ्याकडे टीन वगैरे नव्हता, जास्तीचे टूल नव्हते, म्हणलं की कसा बनतोय केक कसा नाही, खूप टेन्शन आलं होतं। पण खरं सांगू का, केक बघितल्यावर असं वाटतच नाही की बिना टीन शिवाय केक बनवला, इतका सुंदर केक झाला होता आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी होता, खूप खूप छान झाला होता। तुम्ही ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता। माझ्याकडे कलर नव्हते दुसरे, म्हणून मी हा कलर एकच वापरलेला आहे आणि ह्या डॉलवर सुद्धा मी छान अशी डिझाईन करून घेतली होती। तर फायनल आपल्या डॉलचा असा लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे आपली डॉल। तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।